सर्वांना प्रथमतः माझा नमस्कार. मित्रांनो, वेळ आहे संध्याकाळची आणि आपली भटकंती चालली एका ठिकाणी, असं ठिकाण ज्या ठिकाणी वारीतील एक 8-10 वारकरी सहजच बसलेले आहेत आणि त्यांच्या गप्पा पण चालल्यात वारीविषयी, दिंडीविषयी. मित्रांनो, खूपच कमी कालावधीमध्ये लाखो जणांनी पाहिलेला आपला चॅनल आणि या चॅनलवर आपण या भटकंती चॅनलवर थोडक्यात अशी मुलाखत घेत आहोत किंवा गप्पा गोष्टी म्हटल्या तरी चालतील. या गप्पा गोष्टी, अनुभव हे या ठिकाणी माऊलीगण जे बसलेले आहेत त्यांना आतापर्यंत ज्या त्यांनी वाऱ्या केल्यात त्या वाऱ्यामध्ये असे वेगळे कोणते अनुभव आले याची माहिती आपल्या थोडक्यात देणार आहेत. थोडक्यात आपण सर्वांकडून माहिती घेऊया. मित्रांनो, असं एक अवलिया की त्यांची जर कथा आपण ऐकली तर खरंच आपल्या डोळ्यात 100% पाणी येईल. काय नक्की घटना घडली होती प्रत्यक्ष त्यांच्याच तोंडून. नमस्कार, मी गरुडशेठ दिंडीमध्ये विनेकरी आणि माझ्या वक्ती असं झालं की माझ्या दोन्ही गुडघ्यांचं रोपण करावं लागलं. वाट्या प्लॅस्टिकच्या टाकल्यात माझ्या दोन्ही गुडघ्यांना आणि 4 महिन्यानंतर वारी होती. पण ती वारी मला करायचं मी ठरवलं, मी जाणार. मी त्या जिद्दीने मी तेवढा व्यायाम केला, माझ्या पाय सरळ व्हायला आणि माझे पाय पांडुरंगाच्या कृपेने तयार झाले. मी वारीला आलो, दिवसभर विना घेतो. पण मला घरची म्हटले जायचं नाही, ऑपरेशन ताज आहे. नाही म्हटलं, माझं काय व्हायचं ते होऊ दे, मी वारीला जाणार. आणि त्यांचं कुणाचं न ऐकता डायरेक्ट वारीची वाट धरली, वारीला आलो. दिवसभर विना घेतो. माझ्या ऑपरेशनचं मला काही जाणवत सुद्धा नाही पांडुरंगाच्या कृपेने. त्यामुळं इथं किती माणसाचा हाल होत्या, देव त्याचं जेवढं दुःख नाही तेवढं डायरेक्ट कमी करतो. मला जाणवत नाही की माझ्या दोन्ही वाट्या प्लॅस्टिकच्या आहे, तरी दिवसभर मी विना घेतला तरी मला काही जाणवत नाही की माझं एवढं मोठं ऑपरेशन झालंय. घरचे रोज 2-2 तासांनी फोन करतात, अरे तू कसं काय चालतो, तुझं काय झालंय, ऑपरेशन ताजं आहे, तू नको असं, तू घरी ये. मी म्हटलं माझं काय व्हायचं ते होऊ दे, पण मी घरी काय येणार नाही. मी घरच्यांचं कोणी ऐकलं नाही अजिबात. बरं माऊली, मला सांगा ही घटना कधीची? ही घटना मागच्या वर्षीचं ऑपरेशन झालं माझं आणि त्या वर्षी पण आलो आणि ह्या वर्षी मला जरा प्रॉब्लेम आला पायात. म्हणजे घरची शेतीचे कामं केल्यावर ते दोन्ही गुडघे दुखत होते, मला घरचे पाठवत नव्हते. पण घरच्यांचा विरोध मी झुगारून वारीला आलो आणि पांडुरंगाच्या कृपेने आता मी 16-17 दिवस झाले तरी मला काही त्या गुडघ्याचं दुखणं जाणवतच नाही. तरी मी विना घेऊन दिवसभर चालतो. म्हणजे आता तुम्हाला काहीच त्रास जाणवतच नाही. बर माऊली, खरंच म्हणजे मनामध्ये जर भक्ती असेल तर काय घडू शकतं त्याचं जिवंत उदाहरण म्हणजे आपण स्वतः. माऊली धन्यवाद. रामकृष्ण. माऊली, तुमच्या बाबतीत काहीतरी एखादा किस्सा घडलाय असं ऐकलं मी. काय घडलं असं विशेष? 1-2 दिवसापूर्वी अशी घटना घडली. आमच्या दिंडीमधला एक टाळकरी, त्याला अचानक वातावरण बदल झाल्यामुळं त्याला कणकणी आली होती आणि गवळ्याची उंडवडी आम्ही प्रस्थान केल्यानंतर, पालखीचं प्रस्थान झालं, त्याला 15 मिनिटात चक्कर अशी जोरात आली की तो डायरेक्ट रोडवरती पडला. आमच्या 2 सहकार्याने त्याला उचललं, पण त्याचा श्वास पूर्ण बंद झाला होता. पण आमच्या काही मंडळींना भजनातल्या तो श्वास कसा आणायचा, त्याला श्वास देऊन त्याचा 1 मिनिटाच्या आत त्याला पुन्हा पुनर्जन्म मिळाला अशी त्याची कंडिशन झाली आणि तो सावध झाला आणि अँब्युलन्सला तिथल्या लोकांनी फोन केला, पोलीस लोकांनी, आणि अँब्युलन्स आली आणि त्याला काही मिनिटात दवाखान्यात नेलं, त्याच्यावर उपचार केले, तो व्यवस्थित झाला आणि आता तो दिंडीत पुन्हा टाळकरी म्हणून चालू आहे. आता मला सांगा, तुम्ही हा किस्सा सांगितलाय, किती दिवसांनी तो बरा झाला? 2 दिवसांनी बरा झाला. 2 दिवसात बरा झाला. हो, 2 दिवसात बरा झाला. पांडुरंगाच्या कृपेने पुन्हा पायी वारीही करू लागला. हो माऊली धन्यवाद.